मी वीणा, दळवी सरांची सून आणि वरदची आई. ओके, वीणा मॅडम बोला. सर, तुम्ही विचारलं तसं जर ऊन नसेल किंवा ढगाळ वातावरण असेल तर आपण आरसे किंवा फॉईल पेपरचा उपयोग करू शकतो ना. म्हणजे कसं त्यावर सूर्यप्रकाश एकवटता येईल आणि त्या पॅनलवर परावर्तित करता येईल, म्हणजे प्रकाश पाडता येईल त्या पॅनलवर. अगदी बरोबर सर. यामुळे सूर्यकिरण सगळे एका जागी एकवटतील आणि संपूर्णपणे डिस्चार्ज झालेल्या बॅटरीला क्विक स्टार्ट करण्यासाठी जेवढी ऊर्जा लागेल ती त्यातनं मिळू शकेल. मॅडम, तुम्ही शाळेत सायन्सच्या टीचर आहात का? नाही सर, हे आमचं किचन सायन्स आहे. जेव्हा ऊन नसेल, ढगाळ वातावरण असेल तेव्हा कुरड्या पापड किंवा काही वाळवण्यासाठी आम्ही असं त्या पापड किंवा कुरड्याच्या आजूबाजूला ना स्टीलचे डबे लावतो. म्हणजे कसं प्रकाश त्यावर पडतो आणि बरोबर डब्यावर पडलेला प्रकाश पापडावर पाडता येतो. एक नंबर आई, काय भारी उत्तर दिलंस. वीणा मॅडम, तुम्ही खरंच खूप योग्य उत्तर दिलं. शोभता तुम्ही श्रीनिवास दळवींची सून. चला, आता तुमच्या समोर तुमच्या सायकलचं युनिट आहे. त्यात एक टेक्निकल एरर आहे. तो एरर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे आणि रिपेअर करायचा आहे. मिस्टर श्रीनिवास दळवी, हो, पुढच्या 1 तासात तुम्हाला तो एरर फाइंड आउट करायचा आहे, तो रिपेअर करायचा आहे. तुम्हाला तुमच्याकडे टाइम कमी आहे. नाही असं हळू केलं तर कसं चालेल? साहेब, एक विनंती होती. त्यांच्या हाताला खूप लागलंय, खूप दुखतंय त्यांना. आम्ही त्यांची मदत केली तर चालेल का? ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या मनाने काही करायचं नाही. सगळे ऑर्डर्स मिस्टर दळवींकडनं यायला पाहिजेत. हो, अगदी अगदी. नाही, असं कसं ही तर चीटिंग आहे. तुम्ही त्यांना कशी काय मदत करू देताय? मिस्टर संतोष, तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा. तुमच्याकडे वेळ कमी आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद सर. तुम्ही सांगा, आम्ही करतो. कर पहिल्यांदा हे घे. हा, हे कर. हात सांभाळा, तुम्ही सांगा ना, करतील परत. मी करतो थांब जरा. आई, खूपच किचकट आहे हे सगळं. पण प्रयत्न करूया. ऐका ना. काय गृहलक्ष्मी, जमतंय का येऊ मदत करायला? आई, अगं थोरल्या मुलाकडे मदत मागायला कसली आली याला आज? बाबा, तुम्ही एक हाक मारा, मी लगेच येतो मदत करायला. येऊ? थोरल्या मुलाकडे मदत मागायला आम्हाला कधीच लाज नाही वाटत. ठीक आहे, मग येऊ का मदतीला? संतोष, तुझ्याबद्दल नाही रे, वेंकीबद्दल बोलतोय. आणि आमचा थोरला मुलगा आहे ना वेंकी, त्याच्याकडे कधीच आम्हाला मदत मागावी लागलेली नाहीये. आम्ही जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा आमची गरज ओळखून न सांगता तो मदतीला धावून येतो. वेंकी, वेंकी, बरं झालं. असं आपल्याला हे ना सगळी कनेक्शन आहेत ना, ती हे जरा चेक कर बघू सगळं नीट. बाबा, हा, वेंकी, ए वेंकी, मदत करतोयस पण हात मोडलाय त्यांचा, ते बघ जरा. हा, लक्ष दे. संतोष, आम्ही बघू आमचं काय ते. तू, अरे काही नाही रे, विशेष काही नाही. तू इकडे लक्ष दे, आपल्याला वेळ नाहीये. पटपट पटपट चल चल, हे कर. बघ इकडे. हा, तू काळजी नको करूस. काय झालं? अरे एवढ्याशाने दमलास? स्पर्धा जिंकायची आपल्याला, पटापट हात चालव. हे घे, पकड, शोध.
बर हा फॉल्ट आहे. ठीक आहे. हो कर. अरे बघायला. हो बघ जरा. चेक कर. इथे चेक कर विंकी. बघ जरा. हा सर आम्ही फॉल्ट शोधला. अरे बाबांना एरर सापडला आणि त्यांनी तो रिपेअर पण केला. अरे मला अजून सापडलंच नाहीये. मी काय करू? भावना, खरंच हा जो तू कामाचा धडाका लावलायस ना, म्हणजे या गोष्टीवरून माझी तर खात्री आहे की ही निवडणूक तू जिंकणार आहे. आणि त्यानंतर मी जो जंगी स्वागत करणार आहे, असली भारी मिरवणूक काढणार आहे ना, म्हणजे अख्ख्या जगाला कळलं पाहिजे की माझ्या बायकोवर किती प्रेम आहे आणि मला किती कौतुक आहे त्याचं. मग आपण आपलं काम अजून जोमाने करायचं. सिद्धिराज, अहो बास, किती स्वप्न रंगवताय. अजून निवडणूक व्हायची आहे आणि कशावरून मीच जिंकणार? भावना, माझा पूर्ण विश्वास आहे की निवडणूक तू जिंकणार आहेस. कारण तू महिलांसाठी, आजूबाजूच्या लोकांसाठी जे काम करतेस ना, ते भावनेने करतेस आणि मेन म्हणजे ते लोकांपर्यंत सुद्धा पोचतंय. मला निवडणूक जिंकायची या स्वार्थी विचाराने तू करत नाहीयेस, तर मनापासून करतेस. त्यामुळे या गोष्टीचं फळ तुला नक्की मिळणार आहे. ठीक आहे, पण तरी मला असं वाटतंय की जिंकेपर्यंत तरी, निवडणुका होईपर्यंत तरी आपण आपली एक्साइटमेंट जरा कंट्रोल करायला पाहिजे. शक्यच नाही. सिद्धू आणि त्याचा उत्साह कमी होणं हे अवघड आहे फार. उत्साह नाही, अति उत्साह. ठीक आहे, पण चल, निवडणुकीला तर अजून खूप वेळ. पण ही निवडणूक तू जिंकणार आहेस का नाही हे आपल्याला आताही कळू शकतं. कसं? एक मिनिट. असं हा, मला माहिती तुम्ही काय म्हणणार आहात. छापा आला तर मी निवडणूक जिंकणार आणि काटा आला तर मी हरणार. तू हरणं या बाप जन्मात शक्यच नाहीये. तर आपण ट्राय करून बघूया. छापा आला तर तू जिंकणार आणि काटा आला तर 100% तू जिंकणार. ओके? याला काय अर्थ आहे? अरे मला फेअर खेळायचंय. खेळ असतो, पण कसं आहे ना, तू हरणं हे माझ्या तोंडून येणं शक्यच नाही. आणि खरंच मी हारले तर? अजिबात असं बोलायचं नाही. असे विचार सुद्धा मनात आणायचे नाहीयेत. तुला फेअर खेळायचं ना? ठीक आहे, खेळूया. काटा आला तर तू जिंकणार आणि छापा आला तर निवड. सांगायला. तुम्हीच बघा. अरे यार भावना, सांग ना प्लीज. सिद्धिराज, तर आजच्या या स्पर्धेचा निकाल आमच्या हाती आहे. खरं तर हे पॅटर्न नक्की कुणाचं आहे या वादावरून या स्पर्धेची सुरुवात झाली होती. पण सत्य कधीच लपून राहत नाही हे खरं. ज्यांनी या पॅटर्नसाठी अतोनात कष्ट घेतले, प्रत्येक छोट्या प्रॉब्लेमचा विचार करून त्यावर सोल्युशन काढले. तर मी आता निकाल जाहीर करतो. आपल्या प्रोडक्टमध्ये कसलाही फॉल्ट राहू नये म्हणून मेहनत घेतली. ते आपल्या आजचे विजेते आहेत मिस्टर श्रीनिवास दळवी. श्रीनिवास दळवी, तुम्ही ही स्पर्धा जिंकला आहात आणि तुम्ही हे सिद्ध केलंय की हे पॅटर्न फक्त तुमचं आहे.